लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलं होतं? डेट फंक्शन, राईट? डेट फंक्शन्स बघितले आपण, बरोबर? डेट फंक्शन्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं बघितलं आपण? टू कॅर पर्यंत बघितलं. टू कॅर हे फंक्शन काय करतं? इट कन्वर्ट्स युअर डेट टू एनी अदर फॉर्मॅट, म्हणजे जो पण तुमचा डिफॉल्ट फॉर्मॅट आहे ओरेकलचा, त्या फॉर्मॅटला दुसऱ्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपल्याला कन्वर्ट करून देतात, कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये बेसिकली. ठीक आहे. डेट काय आहे? इट इज युअर सिस्टम डेट. ठीक आहे. सर आवाज ब्रेक होतोय. नाही सर अडकतो. मी परत जॉईन करतो एकदा. आता आहे का प्रॉपर? आता आहे का प्रॉपर? यस सर. ओके. डेट फंक्शन मध्ये आपण टू कॅर पर्यंत बघितलं, बरोबर? आपण फंक्शन स्टार्ट केले, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग फंक्शन्स बघितले, बरोबर? न्यूमरिक फंक्शन्स बघितले आणि आता आपण डेट फंक्शन्स बघतोय. ठीक आहे. प्रोबॅबली हे शेवटचं लेक्चर असेल फंक्शन्स वरती. त्यानंतर आपण पुढे ग्रुप बाय आणि जे पण पुढचे आपला सिलेबस परमिट करल ते आपण चालू करू. ठीक आहे. म्हणजे ग्रुप बाय असेल, तुमचे सेट ऑपरेटर्स असतील, तुमचे जॉईन्स असतील. ठीक आहे. थोडंसं इम्पॉर्टंट फंक्शन सुरू होईल त्यानंतर. ठीक आहे. मग आपण जे फंक्शन्स बघितले, आपण स्टार्ट केलं. आपण स्टार्ट केलं होतं कशापासून? न्यूमरिक फंक्शन्स पासून, बरोबर? मग न्यूमरिक फंक्शन्स कोणते होते आपले? हे सगळे होते. ॲब्सोल्यूट होतं, साइन होतं, स्क्वेअर रूट, मॉड, NVL, पॉवर, EXP, LN, बरोबर? लॉग टू द बेस 10. मग सेल, फ्लोर. सेल, फ्लोर व्हॅल्यू काय असतात? जर तुम्हाला मी 5.94 व्हॅल्यू दिली, बरोबर? त्यानंतर त्याची सेल आणि फ्लोर व्हॅल्यू कशी असते? पूर्ण डिजिट मध्ये असते. सेल म्हणजे 5.94 च्या अप्पर साईडला, बरोबर? आणि फ्लोर म्हणजे काय? डाऊन साईडला. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? राऊंड आणि ट्रंकेट. राऊंड ऑफ करण्यासाठी आपण राऊंडचा यूज करतो आणि डिजिट ट्रंक करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? ट्रंक इज नथिंग बट ट्रंकेट. ओके. बीट अँड नाही बघितलं आपण. त्यानंतर बघितलं आपण ग्रेटेस्ट लिस्ट आणि कॉल्स. ठीक आहे. ह्या फंक्शन्स नंतर आपण कोणते बघितले? स्ट्रिंग फंक्शन. न्यूमरिक संपल्यानंतर आपण स्ट्रिंगला स्टार्ट केलं. त्यामध्ये आपण कोणतं बघितलं होतं? इनिशियल. हे सगळे फंक्शन्स बघितले. ओके. मग इनिशियल कॅप काय करतं? जे पण तुमचं स्ट्रिंग असेल त्याचं पहिलं लेटर तुम्हाला कॅपिटल देतं, बरोबर? ठीक आहे. अप्पर काय करतं? सगळे पण स्ट्रिंग, जे पण तुमचं इनपुट स्ट्रिंग असेल त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करतं, बरोबर? सिमिलरली लोअर काय करतं? लोअर केसमध्ये कन्वर्ट करतं. लेंथ काय करतं? जी पण स्ट्रिंग असेल त्याची लेंथ मेजर करून तुम्हाला देतं. त्यानंतर आपण आर पॅड बघितलं होतं, एल पॅड बघितलं होतं. बेसिकली हे दोन काय करतात? लेफ्ट किंवा राईट साईडनं पॅडिंगचं काम करतात. जे पण तुम्ही कॅरेक्टर आपण देतोस, आपण स्टार दिलं होतं, हॅश दिलं होतं आणि त्यानंतर आपण स्पेसिफाय केलं होतं किती लेंथ पर्यंत हवे, बरोबर? मग त्यानंतर त्यांनी त्या पर्टिक्युलर जे पण स्ट्रिंग असेल त्याला आपल्याला पॅडिंग करून दिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रिम बघितलं.
ठीक आहे, एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम. बेसिकली ट्रिम काय करतं, लेफ्ट साईडनं काहीतरी जे पण आपण इनपुट देऊ त्याला ते लेफ्ट साईडनं ट्रिम करून देतं. आर ट्रिम काय करतं, राईट साईडनं ट्रिम करतं. ठीक आहे. आणि यांचा आणखीन एक यूज आपण कुठे बघितला होता, आठवत असेल तर, एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिमचा अनवॉन्टेड स्पेसेस काढण्यासाठी बघितलं होतं, बरोबर? आठवतंय का? येस सर. येस, अनवॉन्टेड स्पेसेस काढण्यासाठी आपण हे फंक्शन वापरलं, ट्रिम. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ट्रान्सलेट, रिप्लेस. ठीक आहे. साऊंडेक्स आपण नाही बघितलं. त्यानंतर आपण बघितलं कॉनकॅट. कॉनकॅट किती मेथडनी करू शकतो आपण? 2 मेथड आहेत. येस, तर कॉनकॅट हा वर्ड यूज करून करू शकतो, नाहीतर आपण पाईप ऑपरेटर यूज करून करू शकतो. आता कॉनकॅट हा वर्ड यूज करून जर आपण कॉनकॅटिनेशन केलं तर त्याचं लिमिटेशन काय आहे? आपण ओनली वन कॉलम्स, एक कॉलम. येस, आपण फक्त 2 आर्ग्युमेंट देऊ शकतो. तिसरी आर्ग्युमेंट देता येईल का आपल्याला? नाही. नाही देता येईल, बरोबर. मग आपल्याला 2च आर्ग्युमेंट देता येतील. त्याच्यापेक्षा जास्त आर्ग्युमेंट्स द्यायचे असेल तर मला काय यूज करायला लागेल? पाईप ऑपरेटर. ठीक आहे. याच्यामध्ये कॉनकॅट खूप इम्पॉर्टंट आहे. कॉनकॅट असेल, तुमचं ड्रीम असेल, ठीक आहे, हे जराशे इम्पॉर्टंट आहे. हा, त्यानंतर आपण बघितलं होतं ॲस्की आणि कॅरेक्टर. लक्षात आहे का? आपण गुगलवरती एक शीट बघितली होती ज्याच्या प्रत्येक म्हणजे असे ए साठी कोणतं कॅरेक्टर स्पेसिफाय आहे, नाही का, ए साठी काय आहे, बी साठी काय आहे. जर ती ॲस्की शीट बघायची असेल तर आपण गुगलवरती बघू शकतो. ॲस्की टेबल म्हणून मी ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. सी. आता प्रत्येक जे तुमचं कॅरेक्टर आहे त्याला एक डेसिमल व्हॅल्यू बॅकएंडला असाइन केलेली असते. म्हणजे आपण ॲस्की व्हॅल्यू म्हणतो, तर ॲस्की व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय येतं, कॅरेक्टरसाठी असाइन असलेलं डेसिमल व्हॅल्यू. ठीक आहे. ॲस्की मध्ये तुम्हाला काय मिळेल, ज्या कॅरेक्टरसाठी जी पण डेसिमल व्हॅल्यू असाइन आहे ती तुम्हाला मिळेल. सी. स्क्रीन विजिबल नाहीये. स्क्रीन कुणाला दिसत नाही. ओके ओके ओके, जस्ट अ मिनिट गाइस. ओके, थिंक मी स्क्रीन शेअर करणं विसरलो. ठीक आहे, आता दिसत आहे का? येस सर. माय मिस्टेक, सॉरी. ठीक आहे. मग आपण काय करतो, जे पण तुमचे कॅरेक्टर असतील त्याच्यासाठी एक बॅकएंडला स्पेसिफिक व्हॅल्यू असाइन असते. मग ॲस्कीचा यूज करून आपण काय करतो, त्याच्या स्ट्रिंगसाठी, स्ट्रिंगच्या पहिल्या लेटरसाठी जी पण व्हॅल्यू असाइन आहे ती तुम्हाला मिळते. ठीक आहे. आणि कॅरेक्टरमध्ये काय होतं, याचं वाईस वर्सा. म्हणजे काय, ज्या पण तुम्ही जर कॅरेक्टरमध्ये एखादा नंबर स्पेसिफाय केला तर त्या नंबरला जी पण व्हॅल्यू असाइन आहे, जी पण तुमची व्हॅल्यू असाइन आहे. फॉर एक्झाम्पल 97 ला काय असाइन आहे, जर आपण इथे बघितलं 97 ला काय असतं, ए, बरोबर. मग इथे तुम्हाला आउटपुटला काय येणार, ए. आउटपुटला येणार ए. ठीक आहे. हे होतं तुमचं ॲस्की आणि कॅरेक्टर्स, CHR. ठीक आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे? येस. त्यानंतर आपण सबस्ट्रिंग बघितलं होतं, इनस्ट्रिंग बघितलं होतं. सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग मध्ये, सबस्ट्रिंग मध्ये काय होतं, सबस्ट्रिंग मध्ये आपण काय केलं होतं, स्ट्रिंग मधनं पर्टिक्युलर स्ट्रिंग आपण एक्स्ट्रॅक्ट केली होती. लक्षात आहे का? आणि इनस्ट्रिंग मध्ये काय केलं होतं आपण, इनस्ट्रिंग मध्ये काय केलं होतं, ऑकरन्स फाइंड केला होता. म्हणजे ओ जर दुसऱ्या ओ किती नंबरला आलेला आहे, पहिला ओ किती नंबरला आलेला आहे, ते आपण फाइंड केलं होतं. आठवतं का? ठीक आहे. मग सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग आपण बघितले. सबस्ट्रिंग मध्ये काय केलं आपण, इथे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू देऊ शकतो आपण सबस्ट्रिंग मध्ये. सी, आपण हे बघितलं होतं, कॉम्प्युटर 1 2 3 4 to 8 आणि जर उलट्या साईडनं मेजर केले तर -8 पर्यंत, -1 -2. ठीक आहे, आठवत असेल तर. त्यानंतर आपण इनस्ट्रिंग बघितलं होतं, डिकोड बघितलं होतं. डिकोड बघितलं होतं आपण, सॅलरी जर 500 असेल तर मिनिमम,
मॅक्सिमम साठी एक वेगळं, आणि बाकी आपण काय केलं होतं उरलेल्या व्हॅल्यू साठी काय डिकोड आठवतंय का? येस सर डिकोड म्हणजे लो हाय मीडियम वगैरे बघितलं होतं. सबस्टिट्यूशन करू शकतो आपण, म्हणजे एखाद्याची सॅलरी जास्त असेल तर आपण तिथे लिहू शकतो हाय सॅलरी, लो असेल तर लो सॅलरी, नाही का? हे सगळं आपण बघितलं होतं. नंतर आपण ग्रेटेस्ट बघितलं, लिस्ट बघितलं आणि कॉलेज बघितलं होतं. बेसिकली हे सगळं सेम फंक्शन करतात, स्ट्रिंग असो किंवा तुमचं न्यूमरिक डेटा टाईप असो. ठीक आहे. मग आपण डेट फंक्शन मध्ये काल काय बघितलं होतं? परवा सिस डेट बघितलं होतं. ठीक आहे. आणि ह्या करंट डेट असेल, करंट टाइम स्टॅम्प असेल, सिस्टम टाइम स्टॅम्प असेल, लोकल टाइम स्टॅम्प असेल, याच्यामध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला येते ते आपण बघितलं होतं. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आउटपुटला येतात. ठीक आहे. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की आपल्याला इम्पॉर्टंटली कोणते दोन बघायचे, टू कॅर आणि टू डेट. ज्यातलं आपण कोणतं बघितलं? टू कॅर. टू कॅर मध्ये काय होतं? डेट डेटा टाईपला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो? कॅरेक्टर डेटा टाईप. ठीक आहे. एक्झाम्पल द्यायचं असेल, कुणी नसेल तर आता लक्ष द्या इकडे. ठीक आहे. आपल्या ओरॅकलचा डिफॉल्ट डेट फॉर्मॅट काय आहे? DD DDMONYY. MONYY. हा झाला तुमचा डेट फॉर्मॅट. ठीक आहे. ह्याच डेट फॉर्मॅटमध्ये जर डेट असेल तर दॅट विल बी युअर डेट डेटा टाईप. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असेल तर इट इज युअर कॅरेक्टर डेटा टाईप. ठीक आहे. मग जर मी असं केलं, सिलेक्ट सिस डेट फ्रॉम 12. ठीक आहे. सिस डेट मध्ये काय आलं बघा, कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलं? मला DDMONYY याच फॉर्मॅट मध्ये आलं. ठीक आहे. आता ह्या फॉर्मॅटच्या व्यतिरिक्त जर मला दुसरा फॉर्मॅट पाहिजे असेल तर मी काय करतो? ह्या डेटला दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो. ते कसं? बाय युझिंग टू कॅर. टू कॅर का? कारण का ऑलरेडी डेट फॉर्मॅट मध्ये आहे, बरोबर. त्याला कन्वर्ट कशात करायचंय? कॅरेक्टर मध्ये. सिलेक्ट टू कॅर. ठीक आहे. त्यानंतर माझी आहे सिस डेट. सिस डेटला मला कन्वर्ट कशात करायचं आहे? कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे? आता जर सिस डेट मी सिलेक्ट सिस डेट फ्रॉम 12 केलं तर मला हा फॉर्मॅट मिळतो. बट आय डोंट वॉन्ट दिस फॉर्मॅट. मला काय हवंय? डे मंथ या फॉर्मॅट मध्ये हवंय. म्हणजे डे काय होईल? जो पण डे असेल, डे इज नथिंग बट, डे काय आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल. सी, म्हणजे तुमचं संडे आहे, सॅटर्डे आहे, मंडे आहे. ठीक आहे. फुल्ली स्पेल्ड आउट डे. ठीक आहे. त्यामुळे त्याचं पूर्ण स्पेलिंग तुम्हाला येईल. मंथ म्हणजे काय? पूर्ण स्पेलिंग मध्ये मंथ येईल. म्हणजे आता आपला चालू आहे सप्टेंबर, तर त्याचं पूर्ण स्पेलिंग येईल. आणि वाय 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 इज नथिंग बट तुमचं इयर. ठीक आहे. सिंगल कोट एंड करतो, ब्रॅकेट क्लोज करतो, फ्रॉम 12. मग आलं तुमचं फ्रायडे सप्टेंबर 2024. याच्यामध्ये जर तुम्ही इथे तुमचा फॉर्मॅट जो असेल दॅट इज फ्लेक्झिबल. यू कॅन हॅव एनी फॉर्मॅट. मी इथे जर हायफन दिलं तर इथेही हायफन देता येईल, असंही देता येईल मला, हे असंही देता येईल. ठीक आहे. मी असंही देता येईल मला. ठीक आहे. आणखी मला इथे वाय वाय असं देता येईल. ठीक आहे. इथून मी डेट तर एक्स्ट्रॅक्ट केलीच आहे, पण मला टाइम पण हवा आहे. मग मी काय करतो? आवर, मिनिट, सेकंड्स, HHMISS. आता हे कुठून घेतलं मी HHMISS? मी इथून घेतलं. सी, HH म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस हे लक्षात ठेवायची गरज नाही. यातले किरकोळ आहेत जे यूज होतात, बाकी मेजॉरिटी ऑफ आपण यूज नाही करत. आवर, सी, HH इज नथिंग बट आवर्स, MI इज नथिंग बट मिनिट्स, अँड SS इज नथिंग बट युअर सेकंड्स. सी, मग आता ह्या क्षणाला जर मी याला एक्झिक्यूट केलं तर तुमचा जो टाइम आहे तोही तुम्हाला मिळेल. ठीक आहे. 9:18 आणि 6 सेकंड झाले. 9:18 आणि वरती 6 सेकंड झाले. हाच जर मला 24 आवरच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर मी इथे काय करणार? जस्ट 24 देणार. परत एक्झिक्यूट करतो. सी, आला का 24 आवरच्या फॉर्मॅटमध्ये? 21:18 आणि 20 सेकंड. ठीक आहे. मला समोर AM PM आहे, म्हणजे AM आहे की PM आहे ते पाहिजे. मग तर इथे मी काय टाकतो? AM टाकतो, किंवा PM टाकू शकतो मी. बेसिकली AM जरी टाकलं तरी पण इथे बघा PMच येणार तुम्हाला, कारण आत्ता काय आहे?
PM आहे, AM नाही आहे. ठीक आहे, मी ते PM जरी टाकलं तर इट विल बी युअर PM ओनली. सो तुम्ही AM टाका, PM टाका, मॅटर करत नाही. ठीक आहे, इथली आर्ग्युमेंट ही आपण आपल्याला जी हवी ती स्पेसिफाय करू शकतो टू कॅर मध्ये. सिस डेटला आपण कन्वर्ट केलं ह्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये जो की तुम्हाला आउटपुटला आलेला आहे. ठीक आहे, आता हे टेबलवरती इम्प्लिमेंट कसं करणार मी? माझ्याकडे टेबल कोणता आहे? एम्प्लॉईज टेबल आहे. ठीक आहे, माझ्याकडे याच्यात हायर डेट आहे. तर मग मी असं करतो, सिलेक्ट एम्प्लॉई ID. सिलेक्ट मध्ये आपण जे फील्ड्स आपल्याला हवे असतात ते आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे, फर्स्ट अंडरस्कोर नेम, नंतर आहे तुमचं लास्ट अंडरस्कोर नेम, नंतर हायर डेट पण घेऊया आपण, हायर अंडरस्कोर डेट फ्रॉम एम्प्लॉईज. ठीक आहे, मग आता मी काय केलं, फक्त एम्प्लॉईज टेबल मधून हे 4च कॉलम सिलेक्ट केले. ठीक आहे, इथून सॅलरी जर पाहिजे असेल तर आय विल टेक सॅलरी ऑल्सो. ठीक आहे, आता मी काय करतो, मी कॉमा देतो आणि आणखीन एक मला इथे कॉलम हवा आहे. दॅट विल बी, मला ही जी डेट आहे ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हवी आहे. तो जो फॉर्मॅट आहे दॅट इज युअर, मी असं टाकतो सी. मला अगोदर काय हवंय, अगोदर इयर हवंय मला, नंतर मला मंथ हवाय आणि नंतर मला डेट हवी आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली ह्याच जे डेट फॉर्मॅट आहे मला कशात कन्वर्ट करायला लागेल, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. बाय युजिंग काही कोणतं फंक्शन यूज करायला लागेल, टू कॅर. तुमच्या लक्षात आलं का, आपण जितके पण स्ट्रिंग फंक्शन असो, न्यूमरिक फंक्शन असो, त्यांनी आपण काय केलं, वेगवेगळ्या टेबल लेवलला वेगळा कॉलम क्रिएट केला. आता इथे पण मी वेगळा कॉलम करण्यासाठी एक तर टू डेट वापरेल किंवा टू कॅर वापरेल. ठीक आहे, आता इथे टू कॅर जर घेतला मी, मला काय कन्वर्ट करायचंय, कोणता कॉलम, हायर डेट, हायर अंडरस्कोर डेट, आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवाय, हा फॉर्मॅट जो की आहे बाय 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 MMNDD. ठीक आहे, मग हा काय करेल, हायर डेटला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देईल. बघूया आलं का, आलं. तुमचा डेट फॉर्मॅटला आपल्याला एक्सपेक्टेड फॉर्मॅटमध्ये आपण आउटपुट घेतलं, लक्षात आलं. ठीक आहे, इझी आहे टू कॅर. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊया पुढे टू डेट कडे. टू डेट फंक्शन, आता त्याचं नाव वाचून किंवा नाव ऐकून तुम्हाला काय कळतं, हे फंक्शनचा यूज कुठे होतो, कॅरेक्टर टू डेट. येस, म्हणजे दुसरा कोणताही फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅट मधून मला जर आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, दिस या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, तर मला काय यूज करायला लागेल, टू डेट. म्हणजे कसं, हे बघा मी काय करतो, सिलेक्ट टू डेट. आता कोणताही वेगळा फॉर्मॅट सांगा जो ओरॅकलला समजत नाही. कोणताही डेटचा फॉर्मॅट सांगा तुम्ही मला, एक डेट सांगा. DD month YYY YY Y 3Y किंवा 4Y. ठीक आहे, 4Y. ठीक आहे, आता मी काय करतो, मी असं घेतो, अगोदर मंथ, अगोदर इयर घेतो 2012. ठीक आहे, नंतर मी घेतो डेट 12. ओके, आणि मी घेतो मंथ, मंथ आहे तुमचा 01. 12च्या ऐवजी इथे घेतो मी 22. ठीक आहे, 22 जानेवारी 2012. ठीक आहे, दिस इज युअर डेट. ठीक आहे, दिस इज युअर मंथ. ओके, अँड दिस इज युअर इयर. मग हे ज्यावेळेस मी घेतो, आता हे जर मला इनपुटला द्यायचं असेल 2012, 22 आणि 1, मला टू डेट मध्ये हे स्पेसिफाय करायला लागेल की 2012 हे काय आहे, 22 हे काय आहे आणि 1 हे काय आहे. मग आपल्या केसमध्ये 2012 काय आहे, इयर आहे. ठीक आहे, 22 काय आहे, DD आहे, आणि 01 काय आहे, 1. That's it.
संपलं. हे आर्ग्युमेंट्स केले, तुम्हाला काय करेल बाय डिफॉल्ट डेट फॉर्मॅट मध्ये ही डेट कन्वर्ट करून भेटेल. सी आलं लक्षात? काय केलं आपण, जी पण तुमची इनपुट डेट असेल त्याला मी काय केलं, ते जे फॉर्मॅट मध्ये आहे तो फॉर्मॅट मी इथे दुसऱ्या आर्ग्युमेंट मध्ये स्पेसिफाय केलं. त्यांनी काय झालं, जी पण तुम्ही डेट दिली ही कोणत्याही फॉर्मॅट मध्ये द्या तुम्ही, फक्त जो फॉर्मॅट तुम्ही इथे यूज केला तोच तुम्हाला इथे सांगायला लागणार आहे. मी इथे जर फॉर एक्झाम्पल मी इथे जर मंथ घेतला आणि इथे जर डीडी घेतला तर चालेल का? नाही, कारण तो मंथ कशाला कन्सिडर करतोय, मंथ या 22 ला कन्सिडर करतोय आणि आपल्या कॅलेंडर मध्ये 22वा महिना आहे का? नाही, म्हणजे हे आपलं चुकलंय. 22 इज नथिंग बट इट इज डेट आणि हा डीडी शुड बी MM. ठीक आहे, फर्स्ट मंथ. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. 22 जानेवारी 2012 म्हणजे काय केलं आपण, एक दुसरा कोणताही फॉर्मॅट आहे त्याला आपण कन्वर्ट केला आपल्याला जो ओरॅकलला समजतो त्या फॉर्मॅट मध्ये बाय युझिंग टू डेट. ठीक आहे. टू डेट आणि टू कॅर इझी आहे, फक्त काय आहे आता इथे बघा, इथे काय केलेलं आहे, याचा सिंटॅक्स काय आहे, टू डेट आणि डेट आपल्याला द्यायची आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफाय करायचंय. बघ आता हे एक्झाम्पल असेल तर याच्यामध्ये काय आहे, हे एक्झाम्पल जर घेतलं आपण, मी हे एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, लक्ष द्या सगळीकडे. टू डेट 24 डिसेंबर 2006. ठीक आहे, आता ह्या डेटला जर मला आपल्या डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल ओरॅकलच्या, तर मला काय सांगायला लागेल, 24 काय आहे, डिसेंबर हे काय आहे आणि 2006 हे काय. मग 24 काय इज युअर डेट. ठीक आहे, डिसेंबर काय आहे, मंथ, आणि 2006 काय आहे, YY. दॅट्स इट, फ्रॉम 12. झालं आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट, 24 डिसेंबर 2006. ठीक आहे, पण त्यांनी काय केलंय, याला परत टू कॅर टाकलेलं आहे, म्हणजे ही एक डेट कन्सिडर होईल आणि ह्या डेटला 24 डिसेंबर 2006 ला परत ह्या याच्यामध्ये कन्वर्ट केलेले बाय युझिंग, परत इथे टू डेटला परत टू कॅर वापरले, जे की आपण करू शकतो. ठीक आहे, बेसिकली आपला एजेंडा काय, टू कॅर काय करतं आणि टू डेट काय करतं हे समजून घेणं. ज्यावेळेस आपण टू कॅर बघत होतो त्यावेळेस आपण इथे सिस डेट दिली होती, सिस डेटच्या ऐवजी त्यांनी काय दिलं, ही डेट दिली. ठीक आहे, आणि ह्या डेटला कन्वर्ट केलं ह्या डेटमध्ये. दॅट्स इट. मी ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस हे सगळं लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट आहे का कुणाला, टू कॅर आणि टू डेट मध्ये समजलं नाही किंवा डाऊट आहे असं आहे का कोणी? एनीवन, टू कॅर टू डेट समजलं नाही? हर्ष, कुणाल, दीपक, प्रसाद, नाही समजलं? समजलं ना? ओरॅकल मला डेटा आपला डेट कन्वर्ट करावं लागेल का, पूर्ण डेट ओरॅकलच्या याच्यामध्ये? नाही, काय होतं ज्यावेळेस आपल्याला, आता समजा मी दोन डेटाबेस वरती काम करतोय. ठीक आहे, ज्यावेळेस मला ओरॅकलचा डेटा दुसऱ्या कोणत्या डेटाबेस मध्ये मायग्रेट करायचं असेल, सेल्सफोर्सला मायग्रेट करायचं असेल, त्यावेळेस आपण काय करतो, बेसिकली ह्या डेटला एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये, जे की सेल्सफोर्सला समजेल, ठीक आहे, असं कन्वर्ट करत असतो बेसिकली. मग इन्सर्ट करताना जर आपल्याकडे, दुसरं उदाहरण देतो, इन्सर्ट करतोय आपण, मी एक इन्सर्टचं उदाहरण घेतो. ठीक आहे, तर लक्षात येईल आपण हे सगळं का करतोय. ठीक आहे, आपला टेबल कोणता आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, माझा एम्प्लॉईज टेबल आहे. आता मला इथे 8वर रेकॉर्ड टाकायचंय. ठीक आहे, मी काय करेल, इन्सर्ट इनटू एम्प्लॉईज. ठीक आहे, व्हॅल्यूज
8. ठीक आहे. हे सिंगल कोट मध्ये असेल. ठीक आहे. लास्ट नेम आहे. ठीक आहे. त्याचं चौथं आर्ग्युमेंट काय आहे? हायर डेट. ठीक आहे. आता हायर डेटचा आपला फॉर्मॅट काय आहे? याचा डेटा टाईप काय आहे? डेट. मग मला इनपुट कशामध्ये द्यायला लागेल? इनपुट देताना मला कशामध्ये द्यायला लागेल? पण जर मला ह्या फॉर्मॅट मध्ये मला द्यायचं नसेल तर मी काय यूज करू शकतो? माझ्याकडे फॉर एक्झाम्पल डेटचा फॉर्मॅट हा आहे. ठीक आहे. माझ्याकडे ह्या फॉर्मॅट मध्ये डेट आहे y. ओके. नंतर आहे तुमचा mm आणि नंतर आहे तुमचा dd. तर मला काय यूज करायला लागेल इथे? बेसिकली टू डेट यूज करायला लागेल ना. आय हॅव टू कन्वर्ट. दिस इज कॅरेक्टर, दिस इज युअर कॅरेक्टर. माझ्याकडे ह्या फॉर्मॅट मध्ये आहे, मला टू डेट यूज करायला लागेल. याला डेट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायला हवं त्यांनी. मग माझी डेट कोणती आहे? मे बी 2001 आहे इथे. दिस विल बी इन युअर सिंगल कोट्स. ठीक आहे. MM01 आणि डेट आहे 30. ठीक आहे. आता मला इथे स्पेसिफाय करायला लागेल व्हॉट इज दिस. 2001 काय आहे? 2001 काय आहे? इयर आहे, बरोबर. Y5. 1 इज नथिंग बट युअर मंथ अँड 30 इज नथिंग बट युअर डेट. ठीक आहे. फ्रॉम नॉट फ्रॉम 12. इट शुड बी डेट झाल्यानंतर काय इन्सर्ट करायचं? आपल्याला सॅलरी इन्सर्ट करायची आहे ना. डेट झाल्यानंतर काय इन्सर्ट करायचं? सॅलरी. मग सॅलरी किती आहे आपली? किती पण घ्या, 60,000 घेऊया आपण. व्हॅल्यूजचं ब्रॅकेट क्लोज. ओके. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज, बरोबर. मग यात पहिल्या कॉलम मध्ये काय जाईल? 8 जाईल. फर्स्ट नेम मध्ये काय जाईल? जॉन. लास्ट नेम मध्ये काय जाईल? हे AAA. ठीक आहे. हायर डेट मध्ये काय जाईल? ही डेट जाईल तुमची. ठीक आहे. हायर डेट मध्ये ही डेट जाईल, टू डेट. या डेटला कोणत्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करेल तो? DDMONYY. ठीक आहे. याला एक्झिक्यूट करूया आपण. सी 1 रो इन्सर्टेड. आणि जर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज केलं तर बघा आपण कोणत्या याच्यामध्ये डेट इनपुट दिली होती? याच्यामध्ये दिली होती, ह्या फॉर्मॅट मध्ये दिली होती, बरोबर. पण घेताना काय घेतलं त्यांनी? ओरॅकलला अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मध्ये. मग आपण काय केलं? टू डेट मध्ये जो पण कॅरेक्टर फॉर्म मध्ये जी डेट असेल त्याला आपण डेट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केली. दोनच गोष्टी आहे डेट मध्ये, एक तर टू डेट आणि टू कॅर. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल. लक्षात आलं? बाकी सगळं ऑरला सोडलं तरी चालेल. सिस डेट करा, टू डेट करा आणि टू कॅर करा. दॅट्स इट. बाकी काही करायची गरज नाही आहे. लक्षात आलं का दीपक? म्हणजे ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण डेटाबेस वरती काम करू, वेगवेगळे सिनॅरिओ असतात ज्यावेळेस आपल्याला मे बी डेट फॉर्मॅट मध्ये नाही मिळणार किंवा एका डेटाबेस मधून दुसऱ्या डेटाबेस मध्ये डेटा मायग्रेट करायचा, त्यावेळेस सुद्धा आपल्याला कन्वर्ट करायला लागतं. ठीक आहे. ओके. आता आपण पुढचं बघूया. पुढे याच्यामध्ये जे काही फंक्शन्स आहेत ते बघू. आपण डायरेक्ट याच्यावरतीच बघूया. पुढचं फंक्शन आहे ऍड मंथ्स. म्हणजे जसं त्याचं नाव सजेस्ट करतं तुम्हाला, हे काय करतं? एखाद्या स्पेसिफिक जर तुम्हाला डेट दिली त्याच्यामध्ये नंबर ऑफ मंथ्स काय करेल? ऍड करेल. ठीक आहे. मग याचं सिंटॅक्स काय आहे? ऍड मंथ्स म्हणायला लागेल आपल्याला. ठीक आहे. डेट स्पेसिफाय करायला लागेल आणि किती मंथ्स ऍड करायचे हे स्पेसिफाय करायला लागेल. ठीक आहे. जर आता मी असं केलं add underscore months. ओके. मग सिलेक्ट. माझं फंक्शन कोणतं आहे? ऍड मंथ्स. ऍड मंथ्स. ठीक आहे. आता माझ्याकडे मंथ्स जर ऍड करायचे असतील तर मला काय करायला लागेल? एकतर इथे सिस डेट द्यायला लागेल किंवा दुसरी डेट द्यायला लागेल. जर मी अशी डेट दिली इथे, जर मी सिस डेट दिली,
सीज डेट मध्ये किती मंथ ऍड करा? 5 मंथ ऍड करा, बघू होतात की काय. सीज डेट फ्रॉम 12. मग आजच्या तारखेमध्ये किती मंथ्स ऍड व्हायला पाहिजे? 5. सीज डेट म्हणजे काय? तुमची सिस्टमची डेट. आज तारीख किती आहे? 6/9/2024. त्याच्यामध्ये जर 5 मंथ ऍड झाले तर किती होतात? 6 फेब्रुवारी 2025. लक्षात आलं का? ठीक आहे. इथे जर 10 केले तर किती होणार? आजच्या डेटमध्ये 10 मंथ्स ऍड होणार, कारण आपण फंक्शन कोणतं केलंय? ऍड मंथ्स. सेम फंक्शन आहे जे आपण स्ट्रिंग मध्ये बघितले, जे आपण न्यूमरिक फंक्शन्स बघितले, तसे डेटचे वेगळे फंक्शन्स आहेत. एका डेटमध्ये सर्टन मंथ्स ऍड करणार. ठीक आहे. जर इथे मी 12 म्हटलं तर सिस डेट मध्ये किती मंथ ऍड होणार? 12. म्हणजे आजच्या तारखेपासून 12 मंथ पुढे, म्हणजे 1 वर्ष पुढे, 6 सप्टेंबर 2025. ठीक आहे. प्लसच्या ऐवजी जर मी मायनस आर्ग्युमेंट दिले तर काय होणार? -12. तर 1 वर्ष काय जाणार? बॅक, मागे जाणार, 2023. इथे कोणते पण मंथ्स देऊ शकता तुम्ही. -1 म्हटलं तर आजच्या डेट पासून 1 महिना मागे, दॅट इज 6 ऑगस्ट 24. ठीक आहे. 10 महिने मागे गेले तर किती होणार? 6 नोव्हेंबर 23. मग ऍड मंथ्स मध्ये आपण काय म्हणतो? फक्त डेट देतो इथे, आणि जे पण ऍड करायचं असेल किंवा सबट्रॅक्ट करायचं असेल आजच्या डेट मधून. ठीक आहे. पण जर मला सिस डेट फॉर्मॅट मध्ये माझ्याकडे डेट नसेल आणि माझ्याकडे या फॉर्मॅट मध्ये आहे DDMM, तर मला काय करायला लागेल? आणि ती जी डेट आहे ती आहे समजा 2010, डेट आहे 30 आणि मंथ आहे 01. तर मला काय करायला लागेल? इथे सांगायला लागेल की मला हे पहिल्यांदी, इथे मला काय करायला लागेल? कोणतं फंक्शन घ्यायला लागेल? टू कॅर घ्यायला लागेल का टू डेट घ्यायला लागेल? त्याला टू डेट करावं लागेल ना. टू डेट मध्ये काय करायचंय? डेट मध्ये ह्या डेटला कन्वर्ट करायचं, बरोबर. मग ह्या डेटला मला इथे घ्यायला लागेल. ठीक आहे. कॉमा करून मला सांगायला लागेल व्हॉट इज दिस, हे काय आहे? वाय वाय वाय. येस, वाय 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 वाय. नंतर तुमचा ठीक आहे. मग हे इथं ओपन झालेलं ब्रॅकेट इथे क्लोज केलं, कॉमा देऊन दुसरी आर्ग्युमेंट. ऍड मंथ्स मधली ही पहिली आर्ग्युमेंट झाली तुमची. ठीक आहे. आणि ही दुसरी आर्ग्युमेंट झाली. मग याच्यामध्ये किती बघा? 2010, 30 जानेवारी 2010 मधून किती महिने मायनस झाले? 10 महिने मायनस झाले. इथे जर मी 12 महिने मायनस केले तर त्याच्यातून काय होईल? पूर्ण 1 वर्ष मायनस होईल. 30 जानेवारी. लक्षात आलं का तुमच्या? सॉरी, कुठं गेलं ते? 30 जानेवारी 2009. आपण काय केलं होतं? 30 जानेवारी 2000 मधून 12 महिने मायनस केले 2010 मधून. मग ते 1 वर्ष मायनस झालं पूर्ण. ठीक आहे. इथे जर 12 मंथ्स ऍड केले तर काय होईल? पुढचं वर्ष. मग ह्या तारखेमध्ये 12 महिने ऍड होते. इतकं इझी आहे. फक्त टू कॅर आणि टू डेट कन्सेप्ट समजले, तुम्हाला सगळं समजेल. आणि सिंटॅक्स खूप इझी आहे. सर, ऍड मंथ्स फक्त आपण डेट फंक्शनलाच वापरू शकतो का? कॅर फंक्शनला नाही वापरू शकत का? नाही, ऍड मंथ्स आहे ना. मग स्ट्रिंग मध्ये मंथ्स कुठे? न्यूमरिक मध्ये मंथ्स नाही आहे ना. मग हे नाही, कॅर फंक्शन न्यूमरिक नाही म्हणत मी. टू डेट आणि टू कॅर असे 2 प्रकार आहेत ना आपले. तर मग टू कॅरला नाही वापरू शकत का ऍड मंथ्स? कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये डेट इथे घेणारच नाही ते. इट विल नॉट टेक इन कॅरेक्टर फॉर्मॅट. दुसरं, मग जर तू असं स्पेसिफाय करायचं म्हणतो का? हा, म्हणजे कॅर फंक्शन घेऊन त्यात ऍड मंथ्स करायचं. हा हा, असं नाही 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 होणार. नाही कॅरेक्टर म्हणतो. बेसिकली हे कॅरेक्टर फॉर्मॅट मध्येच आहे. सी जर असं अच्छा. केलं तर ते काय म्हणाल? इट विल एरर आउट. ओके ओके ओके. ते समजलं पाहिजे ना सिस्टमला की काय आहे हे. ही डेट हा. समजण्यासाठीच आपण टू डेट वापरतो. अच्छा. सिस्टमच्या दृष्टीने हे फक्त कॅरेक्टर आहेत सगळे ओरॅकलच्या दृष्टीने. मग ते हा. आपल्याला ते सांगायला लागेल की ही डेट आहे. ठीक आहे. त्याच्यात पण सांगायला लागेल की हे 2010 काय आहे, 30 काय आहे. मग ते कन्सिडर करेल की ते 2010 म्हणजे इयर आहे, 30 म्हणजे डेट आहे, 1 म्हणजे काय आहे ते 1 1 मंथ मंथ आहे. आहे. ठीक आहे.
तसं Okay. सिमिलरली आपल्याकडे पुढचं फंक्शन आहे मंथ्स बिटवीन. आता हे काय करत असेल तुम्ही सांगा मला. मंथ्स बिटवीन 2 तारखेंमधला डिफरन्स तुम्हाला देईल हे, बरोबर. मग याचा सिंटॅक्स किती सोपा आहे बघा. मंथ्स अंडरस्कोर बिटवीन डेट 1 आणि डेट 2. ठीक आहे. आपण आता इथेच बघूया हे काय आहे बघा. सिलेक्ट मंथ्स बिटवीन. ओके. पहिली डेट काय दिलेली आहे, डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं त्यांनी, कारण त्यांचं इनपुट कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, 11 ऑगस्ट 1998. ठीक आहे. 2 डेट घेतलं ही त्याचा फॉर्मॅट आहे, आणि दुसरी डेट कोणती घेतली, 11 जानेवारी 1990. मग यांच्यातला डिफरन्स जो असेल तो किती महिन्यांचा आहे, दॅट इज युअर 7 मंथ्स. ठीक आहे. जानेवारी आणि ऑगस्ट मध्ये. सिमिलरली 2 डेट, फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवा आपण काय केले, मंथ्स बिटवीन मध्ये 2 डेट स्पेसिफाय केलेले आहे. ओके. दॅट विल गिव्ह यू द डिफरन्स बिटवीन दोज 2 डेट्स. ओके. नंतरचं फंक्शन आहे नेक्स्ट डे. मग नेक्स्ट डे मध्ये काय होतं, मी काय करतोय, नेक्स्ट डे हे फंक्शन यूज करतो. पहिली आर्ग्युमेंट विल बी डेट, त्यानंतर तुमचा डे. फॉर एक्झाम्पल मी जर आता हेच एक्झाम्पल घेतलं, टेक सेम एक्झाम्पल. त्यांनी काय केलंय, नेक्स्ट डे हे फंक्शन घेतलं. ओके. तुमची 24 डिसेंबर 2006 ही डेट आहे, आणि त्या 24 डिसेंबर 2006 नंतर येणारा काय हवाय त्यांना, नेक्स्ट डे इज नथिंग बट संडे. या तारखेनंतर येणारा म्हणजे 24 डिसेंबर 2006 याच्यानंतर येणारा पहिला संडे कोणता आहे, दॅट इज युअर 31 डिसेंबर 2006. म्हणजे त्यानंतर 6 दिवसांनी तुमचा संडे आहे. लक्षात आलं का. पण संडेच्या ऐवजी जर मी इथे मंडे घेतलं तर ह्या तारखेनंतर येणारा मंडे कधी आहे, 25 डिसेंबरला, म्हणजे ही संडेचीच डेट आहे. ठीक आहे. इथे जर ट्यूजडे घेतला तर ह्या तारखेनंतर येणारा ट्यूजडे किती तारखेला येतो. ठीक आहे. म्हणजे फक्त पुढचा येणारा वार तुम्हाला देतो. लास्ट डे, लास्ट डे काय देईल तुम्हाला, त्या दिलेल्या तारखेची जी पण तारीख तुम्ही इनपुटला द्याल त्या तारखेमध्ये त्या महिन्याच्या शेवटी येणारा डे, म्हणजे 24 डिसेंबर 2006चा शेवटचा काय केले त्यांनी आर्ग्युमेंट मध्ये काय दिलेलं आहे, टू डेट ही एक डेट दिली आणि संडे बोलले. त्यानंतर येणारा तुमचा लास्ट डे. थोडक्यात हे बघा, हे संडे जर आपण ही आर्ग्युमेंट इथे रन केलं, हे लास्ट डे किंवा मंथ्स बिटवीन डिफरन्स इथपर्यंत ठीक आहे, पण हे सगळं लास्ट डे वगैरे काही करायची गरज नाही वाटत मला. सो हे तुमचं आर्ग्युमेंट बरोबर नाहीये. इट शुड बी ओनली डेट. हे संडे नाहीये इथे. ठीक आहे. कसं, फक्त आपल्याला लास्ट डे मध्ये काही इनपुट द्यायचं आहे. सिंटॅक्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर सी लास्ट डेच द्यायचा आहे. लास्ट डे नंतर एकच डेट द्यायची आहे. मग त्या महिन्यामध्ये येणारी शेवटची तारीख तो तुम्हाला देईल. मग डिसेंबर 2006 मध्ये शेवटची तारीख ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे डिसेंबर मध्ये 31 दिवस आहेत. ठीक आहे. इथे जर 6 जरी घेतलं तरी पण तुम्हाला 31 तारीखच भेटणार. इथे कोणतीही तारीख घ्या तुम्ही, 05 जरी घेतलं इट विल बी 31st ओनली. ठीक आहे. फक्त इथे जर डिसेंबरच्या ऐवजी जॅन केलं मी, तर जॅनची किती यायला पाहिजे आता, 31 जॅन 2006. सी लक्षात आलं का. सर ते टू डेट टाकावंच लागते का, टू डेट काय करतोय, डायरेक्ट डेट टाकलेलं तर ट्राय करून बघा. डायरेक्ट डेट टाकून बघा डेट फॉर्मॅट काय होतं. ठीक आहे. जर आपल्याकडे सी डायरेक्ट डेट टाकूया आपण टेबल लेवलला एक्झिक्यूट करू. ठीक आहे. आपण ड्युअल टेबल यूज करतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला सॉरी काय झालं, काय चुकलं, एम्प्लॉईज. आता मी काय करतो, मी इनपुट देतानाच डेट फॉर्मॅट मध्ये देतो. मग मला टू डेट टाकायची गरज पडेल का, नाही. एक्झॅक्टली, कारण माझे इनपुटच कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ते ड्युअल टेबल होतं, मला सांगायला लागतं डेट फॉर्मॅट मध्ये. बट आता माझं इनपुटच मी डेट फॉर्मॅट मध्ये देतो. बघूया काय होतं. ठीक आहे. सिलेक्ट लास्ट डे होता का लास्ट डेट होतं, लास्ट डे होता ना, लास्ट डे.
मी काय सांगतोय, लास्ट डे कसला, डेट हायर डेटचा फ्रॉम एम्प्लॉईज. काय यायला पाहिजे आउटपुटला, सिलेक्ट लास्ट डे कसला, हायर डेटचा फ्रॉम एम्प्लॉईज. मला द्यायची गरज पडली का इथे, नाही, कारण इथे तुमचा इनपुट ऑलरेडी कशामध्ये, डेट फॉर्मॅटमध्ये. पण ज्यावेळेस आपण ड्युअल टेबल यूज करतो आपल्याला तिथे स्पेसिफाय करायला लागेल की हे डेट फॉर्मॅटमध्ये म्हणून ते यूज केले. बेसिकली बघायला गेले तर एवढे अवघड नाही आहेत हे. ठीक आहे, जसं आता मी इथे सांगतो, आता इथे जर नेक्स्ट डे घेतला मी आणि यालाच जर हायर डेट कॉमा संडे केलं, इथे नेक्स्ट डे घेतो मी. ठीक आहे, आपल्या टेबल लेवलला, कारण आपलं इनपुट ऑलरेडी कशामध्ये, डेट फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर येणारा संडे. मग हायर डेट नंतर येणार म्हणजे ही जी डेट असेल थोडक्यात या कॉलम मध्ये ती पण बघूया आपण किती आहे. हायर डेट, डेट. ठीक आहे, हायर डेट पण दिसली पाहिजे आणि हे फंक्शन पण तुम्हाला दिसलं पाहिजे. मग हायर डेट नंतर येणारा संडे बघूया. 15 जॅन 2020 नंतर येणारा संडे कधी आहे, 19 जॅनला. 22 जून नंतर येणारा कधी आहे, 23 जूनला. म्हणजे हे फक्त आपण इथे टू डेट केलं का, नाही, कारण आपलं इनपुट कशामध्ये, बेसिकली डेट फंक्शन मध्येच आहे. पण इथे आपण कशावरती इम्प्लिमेंट केले, इट इज ड्युअल टेबल. ड्युअल टेबल असल्यामुळे आपण हे स्पेसिफाय करतो. ठीक आहे, हे फक्त मी जे सांगतो ना सिंटॅक्स लक्षात ठेवा, त्याचं रिझन हेच आहे. आपण टेबल लेवलला ही सगळे इम्प्लिमेंट केलेले, त्यामुळे हे काही जास्त ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला आपोआप समजेल या गोष्टी. ठीक आहे, मंथ्स बिटवीन असेल तुमचं, नेक्स्ट डे, लास्ट डे. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट. आता एक्स्ट्रॅक्ट मध्ये काय आहे, त्या डेट मधून आपल्याला जर समजा इयर काढायचं असेल, ठीक आहे, तर हे फंक्शन आपण यूज करतो, सिलेक्ट एक्स्ट्रॅक्ट इयर फ्रॉम सिस डेट. सिस डेट म्हणण्यापेक्षा जर मी ते आपला कॉलम म्हटलं आणि आपल्या टेबलचं नाव दिलं तर त्याच्यातून काय आउटपुट येईल, सगळे कॉलम्स येतील. हे ट्राय करून बघा एकदा. ठीक आहे, त्यानंतर तुमचं ग्रेटेस्ट आहे. हे सांगायची गरज आहे का ग्रेटेस्ट, जर आपण नंबर ऑफ डेट स्पेसिफाय केल्या तर त्यातली सगळ्यात मोठी डेट तुम्हाला आउटपुट येईल. बरोबर, हे स्ट्रिंग मध्ये पण होतं आणि न्यूमरिक मध्ये पण होतं. लिस्ट मध्ये काय होईल सांगा, आपण जर इनपुटला नंबर ऑफ डेट्स दिल्या, ठीक आहे, त्यातून सगळ्यात छोटी डेट जी असेल ती तुम्हाला आउटपुटला दिसेल. लक्षात आलं. ठीक आहे, राऊंड काय करतं, राऊंड ऑफ करेल बेसिकली. त्यानंतर तुमचं कोणती आहे, हे सगळं आपलं ऑलरेडी झालेलं आहे. ट्रंक काय करतं, राऊंड काय करतं, हे सगळं आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, न्यू टाइम याची काही मला गरज नाही वाटत, डोंट सी दॅट न्यू टाइम. ठीक आहे, कॉलेज काय आहे, फर्स्ट नॉट नल डेट. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉलम आपण स्पेसिफाय केले तर आपल्या आउटपुटला काय येईल, जी पण फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू असेल ती येईल. दॅट्स इट. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की डेट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय बघायचं आपल्याला, कशाची प्रॅक्टिस करायची, टू डेट आणि ठीक आहे, एवढं जरी बघितलं, डेट फंक्शन इज मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये, डेट मध्ये असेल किंवा आपले जे फंक्शन्स बघितले त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का. नसेल तर मग